नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 साठी नमुना प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे, तर आज आपण गणित भाग 2 साठी नमुना प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तर जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्हाला जे आता तिमाही परीक्षा यासाठी गणित भाग 1 20 गुणांचा असणार आहे आणि गणित भाग 2 20 गुणांचा असणार आहे। तर गणित भाग 2 साठी काय पोर्शन आहे तुमचं, प्रकरण क्रमांक 1 आणि प्रकरण क्रमांक 2। चला तर मग आता आपण ही नमुना प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात करणार आहोत। प्रश्न पहिला अ आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 2 गुणासाठी योग्य पर्याय दिलेला आहे, तिथे योग्य पर्याय निवडून विधाने आपल्याला पुन्हा लिहायची आहेत। पहिला प्रश्न काय आहे बघा, त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN मध्ये एकास एक संगतीनुसार XY छेद LM बरोबर YZ छेद MN आणि XZ छेद LN असेल तर कोणत्या संगतीनुसार हे त्रिकोण एकरूप होते। जसं की आता बघितलं आपण, तर इथे बघा X Y आणि Z आणि L M आणि N हे त्रिकोण आहे। मग या संगतीनुसारच त्यांनी काय दिलेल्या आहे, बाजू दिलेल्या आहेत। तर मग संगत बाजूंचा विचार केला तर पर्याय क्रमांक बी, त्रिकोण XYZ एकास एक संगत त्रिकोण LMN या संगतीनुसार काय आहे, हे त्रिकोण काय आहे, समरूप आहे। म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंब हे पायथागोरसचे त्रिकोण नाही। तर आता याच्यामध्ये बघा पायथागोरसचे त्रिकोण म्हणजे काय, दिलेल्या संख्यांमधील लहान ज्या 2 संख्या असतील त्यांच्या वर्गाची बेरीज ही मोठ्या संख्येच्या वर्गाच्या बेरजेइतके येत असेल तर ते पायथागोरसचे त्रिकोण आहे। त्यानुसार ए बी आणि डी जर तुम्ही करून बघितला तर या नियमानुसार हे पायथागोरसचे त्रिकोण आहे। प्रश्नामध्ये मात्र त्यांनी काय म्हटलेलं आहे, पायथागोरसचे त्रिकोण कुठले नाही। मग सी ऑप्शन जो आहे 1 2 3 हे पायथागोरसचे त्रिकोण नाही। जसं की बघा 1 चा वर्ग 1 येतो, 2 चा वर्ग 4 येतो, मग 4 अधिक 1 किती होतात 5, मग 3 एवढा आहे का ते नाही। म्हणजे ऑप्शन सी 1 2 आणि 3 हे पायथागोरसचे त्रिकोण नाही। ठीक आहे, तर बघा प्रश्न पहिला 2 गुणांचा आहे, बहुपर्याय पर्यायी प्रश्न आहे, विथ ऑप्शन तुम्हाला दिलेले असणार आहे। तुम्ही योग्य पर्याय निवडून ती विधाने पुन्हा लिहायची आहेत। आता आपण प्रश्न पहिला ब पाहूया। खालील उपप्रश्न सोडवा, 1 गुणासाठी आहे, याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असणार आहेत, पैकी तुम्ही कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे। आता बघा यातला पहिला प्रश्न घेतोय आपण, एका काटकोन त्रिकोणाची उंची व पाया अनुक्रमे 3 सेमी व 5 सेमी आहे, तर त्याचा कर्ण काढा। बघा आता जसे की काटकोन त्रिकोण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे इथे आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो। मग जसं की आता त्या त्रिकोणाचं नाव घेऊया आपण की त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे। ठीक आहे, मग हा काटकोन त्रिकोण असेल तर ABC, बघा हा जर काटकोन त्रिकोण असेल तर A B आणि C B हा काटकोन आहे। तर पायथागोरस प्रमेयानुसार काय होईल, AC हा कर्ण होईल, कर्ण बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज। इथं आपण कारण लिहूया पायथागोरसच्या प्रमेयानुसार। ठीक आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग AC वर्ग बरोबर AB वर्ग किती दिलेला आहे त्यांनी, पाया 3 सेमी म्हणजे BC 3 सेमी आणि उंची किती आहे 5 सेमी। मग AB वर्ग किती झाला 5 चा वर्ग, BC ची किंमत किती आहे 3, 3 चा वर्ग, मग AC वर्ग बरोबर 5 चा वर्ग 25 आणि 3 चा वर्ग 9। AC वर्ग बरोबर 25 अधिक 9 बेरीज किती होईल तर 34। आता 34 चं वर्गमूळ निघतं का, निघत नाही। ठीक आहे, त्यामुळं AC बरोबर वर्गमुळात 34 सेमी हे याचं उत्तर आहे। ठीक आहे, 34 चं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे कर्ण किती आला, वर्गमुळात 34 सेमी। आता यातलाच आपण पुढील प्रश्न सोडवणार आहोत।
बघा प्रश्न काय आहे, मी फळ्यावर लिहिणार आहे. प्रश्न पहिला ब मधला दुसरा प्रश्न आहे. एका त्रिकोणाचे पाया व उंची अनुक्रमे एका त्रिकोणाचे पाया व उंची अनुक्रमे 8 सेमी व 4 सेमी आहे. तर दुसऱ्या त्रिकोणाची पाया व उंची अनुक्रमे 6 सेमी व 2 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. ठीक आहे, बघा प्रश्न काय आहे. दोन त्रिकोण आहेत, दोन्ही त्रिकोणाच्या अनुक्रमे पाया आणि उंची दिलेली आहे आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. जसे की आता आपण त्या त्रिकोणाला नाव देऊया की पहिला त्रिकोण एबीसी म्हणते मी. एरिया त्रिकोण एबीसी हा पहिला त्रिकोण आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाला नाव देते मी त्रिकोण PQR. ठीक आहे, तर याचे पाया व उंची अनुक्रमे दिलेली आहे. ठीक आहे, आता त्रिकोण ABC पाया आणि उंची म्हणजेच आता B1 गुणिले H1 पहिला त्रिकोण आहे म्हणून याला मी पाया गुणिले उंची B1 H1 म्हटलं. दुसरा त्रिकोण PQR याचं पाया व उंची अनुक्रमे B2 गुणिले H2. आता हे सूत्र आहे पाया आणि उंची आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं काय करायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण पाया गुणिले उंची करतो. तर पहिल्या त्रिकोणाचं पाया आणि उंची काय आहे बघा, 8 गुणिले उंची आहे 4 आणि दुसऱ्या त्रिकोणाची 6 आणि 2. ठीक आहे, आता याला संक्षिप्त रूप देऊन आपण उत्तर काढणार आहोत. 2 के 2 2 दुणे 4 2 त्रिक 6. उत्तर किती आलं, 8/3 म्हणजेच 8/3. ठीक आहे, म्हणजे एरिया त्रिकोण एबीसी आणि एरिया त्रिकोण PQR यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आहे, 8/3 इतकं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला अ आणि ब आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण प्रश्न दुसरा सोडवणार आहोत. प्रश्न दुसरा अ हा 2 गुणांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये कोणताही एक उपप्रश्न तुम्ही सोडवणार आहात. आता यातला प्रश्न पहिला बघा, कृतीयुक्त प्रश्न आहे. त्यांनी म्हटलेला आहे खालील कृती पूर्ण करा. त्रिकोण PRQ मध्ये रेघ RS हा कोण R चा दुभाजक आहे. तर PR छेद RQ बरोबर PS छेद SQ. आता हे विधान कशावरून घेतलेलं आहे, तर त्रिकोण PQR मध्ये RS हा काय आहे, दुभाजक आहे. मग कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार हे काय आहे किंवा कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार त्याच्या संगत बाजू कशा असणार आहेत, प्रमाणामध्ये असणार आहेत. त्यामुळे याचं कारण काय लिहिलं आपण, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. ठीक आहे, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार संगत बाजू प्रमाणात आहे. मग त्यानुसार बघा इथे किमती घातलेल्या आहेत. PR ची किंमत 15, RQ ची किंमत 20 दिलेली आहे, PS ची किंमत 12 आणि SQ काढायचा आहे. मग SQ काढायचा असेल तर बघा 15 गुणिले SQ म्हणजे इथे छेद 15 येणार आहे आणि 20 गुणिले 12 करावं लागेल. म्हणजे इथं रिकाम्या जागी काय येणार आहे, 20 गुणिले 12. आता हे सोडवून आपल्याला उत्तर काढायचं आहे. जसं की मी आता संक्षिप्त रूप देते, 20 गुणिले 12 छेद 15. तर 5 ला संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. 5 चौक 20, 5 त्रिक 15, 3 एके 3, 3 चौक 12. आता हे किती, 4 गुणिले 4 किती होईल, 16. ठीक आहे, म्हणजे SQ ची किंमत किती आली, 16
मीटर. ठीक आहे, या पद्धतीने हा कृतीयुक्त प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. आता प्रश्न दुसरा बघा काय आहे. जर डीई समांतर बीसी असेल तर एई ची किंमत काढा. आकृती दिलेली आहे, त्याच्यामध्ये एडी, डीबी आणि ईसी ची किंमत दिलेली आहे आणि एई ची किंमत आपल्याला काढायची आहे. एडी ची किंमत आहे 1.8, डीबीचा आहे 5.4 आणि ईसीचा आहे 7.2. ठीक आहे, तर आकृतीवरून आता आपल्याला काय काय समजतं. तर डीई समांतर बीसी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ठीक आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आता संगत बाजू प्रमाणात असणार आहे. जसं की एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी. आता ह्याच्यामध्ये आपण किमती घालूया. एडी ची किंमत किती आहे बघा 1.8, डीबी ची किती आहे 5.4, एई आपल्याला माहित नाहीये काढायचं आहे आणि ईसी ची किंमत किती आहे 7.2. ठीक आहे, आता आपण याचा जर तिरका गुणाकार केला 1.8 गुणिले 7.2 बरोबर 5.4 गुणिले एई. ठीक आहे, तर आता एडी ची किंमत काढायची आहे म्हणून काय होईल बघा 1.8 गुणिले 7.2 भागिले हा 5.4 इकडे गुणाकारात आहे तो पक्षांतर केला तर काय होणार आहे भागाकारात जाणार आहे 5.4 बरोबर एई. आता हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर येणार आहे 2.4 सेमी. बघा संक्षिप्त रूप देऊन कशा पद्धतीने येईल हे. तर आता याच्यामध्ये बघा जर 2 ला आपण भागलं तर बेदुने 4 आणि बेसती 14 म्हणजे किती आलेले 2.7. आता इथं पण 2 न भाग जातो हे किती येणार 0.9. ठीक आहे, त्यानंतर बघा 3 न परत संक्षिप्त रूप दिला तर 0.3 येईल हे आणि त्यानंतर येणार आहे 0.9. आता इथं जर भाग घालवला तर आता 3 त्रिक 9 म्हणजे इथे येणार आहे 0.3 आणि हा भागाकार परत केला तर हा भागाकार करून उत्तर येणार आहे आपलं 2.4 सेमी. ठीक आहे, 2.4 सेमी हे याचं उत्तर येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा होता प्रश्न दुसरा अ. आता आपण प्रश्न दुसरा ब सोडवणार आहोत. प्रश्न दुसरा ब मध्ये कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे आणि हा प्रश्न सुद्धा 2 गुणांचा आहे. तर यातला पहिला प्रश्न बघा काय आहे. त्रिकोण XYZ व त्रिकोण UVW कोणत्या कसोटीनुसार समरूप आहे. तर जसं की आकृतीमध्ये आपण बघितलं तर XYZ आणि UVW मध्ये कोण X 100 अंश, कोण Y 100 अंश दिलेला आहे, त्यानंतर कोण V 100 अंश आहे, Z आणि W चं माप 30 अंश आहे. ठीक आहे, तर यानुसार आता आपण डायरेक्ट कोको कसोटी इथे लिहून चालणार नाही तर आपल्याला ते सोडवावं लागेल कारण 2 मार्काचा प्रश्न आहे. तर आता बघा आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. त्रिकोण XYZ व त्रिकोण UVW मध्ये ठीक आहे काय काय समरूप आहे किंवा एकरूप आहे ते लिहूया आपण. कोण Y एकरूप कोण V प्रत्येकी किती आहेत हे 100 अंशाचे आहेत. याला म्हणते मी विधान 1. त्यानंतर बघा कोण Z एकरूप कोण W हे प्रत्येकी किती आहेत 30 अंशाचे आहेत. याला म्हणूया विधान 2. ठीक आहे, म्हणून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण UVW कोणत्या कसोटीनुसार तर कोको कसोटीनुसार. ठीक आहे, किंवा विधान 1 आणि 2 वरून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण UVW कोको कसोटीनुसार काय होतात एकरूप होतात. ठीक आहे, तर आता प्रश्न दुसरा ब मधलं दुसरं उदाहरण काय बघा. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत का आणि असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार. ठीक आहे, जसा आपण हा पहिला प्रश्न सोडवला त्याच पद्धतीनं उदाहरणामध्ये जी माहिती दिलेली आहे आकृतीमध्ये त्या आधारात आपण हे उदाहरण सोडवत जाणार आहोत. आता लिहूया आपण त्रिकोण PMN व त्रिकोण UVW मध्ये. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा कोण M एकरूप कोण V
ही माहिती पक्षामध्येच दिलेली आहे. उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं. याला म्हणते मी विधान क्रमांक 1. एम आणि व्ही समान चिन्हाने दाखवल्यात म्हणजे ते दोन कोण कसे आहेत, एकरूप आहेत. त्यानंतर बघा काही बाजूंची मापं दिलेली आहेत. त्या बाजूच्या किमती आपण प्रमाणात आहेत का यानुसार आपण काय करूया हे उदाहरण सोडवूया. जसं की बघा PM छेद UV. ठीक आहे, हा संगत बाजू प्रमाणात आहे असं म्हणूया. मग PM ची किंमत किती आहे बघा 6 आणि UV ची किंमत किती आहे 3. आता हे भागाकार करून उत्तर किती येणार आहे 3 एके 3 3 दुने 6 म्हणजे 2/1 म्हणजे किंमत किती आली 2. याला म्हणजे आपण विधान क्रमांक 2. तसंच आता दुसरी बाजू प्रमाणात लिहून बघूया आपण. MN छेद VW. आता MN ची किंमत किती आहे बघा 10 आणि VW ची किंमत किती आहे 5. आता हे सोडवलं तर 5 एके 5 5 दुने 10 2/1 म्हणजेच 2. याला म्हणजे विधान क्रमांक 3. आता विधान क्रमांक 2 आणि 3 वरून आपल्याला काय लक्षात येतं तर PM छेद UV एकरूप MN छेद VW. विधान 2 व 3 वरून. ठीक आहे, विधान 2 व 3 वरून बघा हे दोन्ही बाजूंची किंमत 2 आलेली आहे आणि MN छेद VW ची किंमत पण 2 आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे त्या बाजू सुद्धा कशा झाल्या एकरूप झाल्या कारण त्याचं उत्तर किती आलेलं आहे 2 आलेलं आहे. म्हणजे आता 2 बाजू आणि एक कोण एकरूप आहेत तर ते कोणत्या कसोटीनुसार. आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं तर त्रिकोण PMN समरूप त्रिकोण UVW. ठीक आहे, कशावरून तर विधान 1 2 व 3 वरून किंवा कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले ते 2 बाजू आणि एक कोण म्हणजे बाकोबा कसोटी. ठीक आहे, 2 बाजू आणि एक त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप आहे त्यामुळे हे दोन्हीही त्रिकोण समरूप आहेत. बाकोबा कसोटीनुसार कसे आहेत ते समरूप आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्न दुसरा पूर्ण झालेला आहे. आता आपण प्रश्न तिसरा सोडवणार आहोत. प्रश्न तिसरा अ मध्ये आपल्याला कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे आणि हा 3 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा अ मध्ये पहिला बघा त्रिकोण PQR व त्रिकोण LMN दाखवण्यासाठी कृती पूर्ण करा. कृतीयुक्त प्रश्न आहे. तर बघा 3 मार्काचा प्रश्न आहे तर 6 रिकामी जागा दिलेली आहे आणि आपण काय करत जायचं आहे रिकाम्या जागा भरत जाणार आहोत. तर आता बघा इथं त्रिकोण PQR व LM ची काही मापे दिलेली आहेत आणि PQ छेद LM म्हणजे PQ छेद LM त्यानंतर QR छेद MN. तर उरलेल्या 2 बाजू सुद्धा कशा असणार आहे प्रमाणात असणार आहे. तर उरलेल्या 2 बाजू कोणत्या PR छेद LN. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा PQ छेद LM चे किमती घातलेल्या 6/3 आणि उत्तर आलेल्या 2/1. याला विधान 1 म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने आता QR छेद MN काढायचं आहे आपल्याला. तर QR चं माप किती आहे बघा 8. ठीक आहे, आकृतीमध्ये दिलेलं आहे. MN चं माप किती आहे 4. म्हणजे याचं उत्तर पण किती आलेलं आहे 2/1. याला विधान 2 म्हटलेलं आहे. त्यानंतर याच पद्धतीने PR छेद LN बरोबर किंमत घातलेली 10/2. तर हा भागाकार किती येणार आहे 2/1. मग त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN विधान 1 2 3 चा विचार केला तर सर्वांचं उत्तर काय आलेलं आहे 2 आलेलं आहे. म्हणजे PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN हे सर्व बाजू कशा आहेत एकरूप आहेत. तर हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होईल तर बाजू 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 कसोटीनुसार म्हणजे बा कसोटी. ठीक आहे, बा कसोटी. बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण 6 रिकामी जागा आहेत म्हणजे प्रत्येक रिकाम्या जागेसाठी किती मार्क आहेत तुम्हाला अर्धा गुण आहे. बघा 3 मार्क झाले 1 2 आणि हा 3. ठीक आहे, असं पद्धतीनं हे 3 गुणांचा प्रश्न आहे. आता यातलाच दुसरा प्रश्न बघा त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश कोण A बरोबर 30 अंश AC 14. तर AB व BC काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा.
मग आता बघा काय काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये. कोण बी 90 अंशाचा आहे, ए 30 अंशाचा आहे आणि कोण सी 60 अंशाचा आहे. त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे त्यांनी BC बरोबर 1/2 AC. आता हे विधान कशावरून लिहिलं आपण, तर दिलेली जर मापं तुम्ही निरीक्षण केला तर 30, 60, 90 अंशाच्या प्रमेयानुसार ते विधान तयार केलेलं आहे. मग इथं पहिली रिकामी जागा काय येणार आहे, 30 अंश, 60 अंश आणि 90 अंशाच्या प्रमेयानुसार. आता पुढे बघा BC बरोबर 1/2 व AC ची किंमत किती आहे तिथे दिलेली आहे 14. ठीक आहे, मग 2 ने 14 ला पाहिलं की उत्तर किती येणार आहे 7. म्हणजे BC ची किंमत किती आली 7. त्यानंतर AB बरोबर डॅश डॅश गुणिले AC केलेलं आहे. 30, 60, 90 अंशाच्या प्रमेयानुसार काय म्हटलेलं आहे, AB आणि AC करण्याच्या कशा असतात, वर्गमुळात 3/2 पट असतात. त्यामुळे इथं उत्तर काय येणार आहे, वर्गमुळात 3/2 गुणिले AC. मग AC ची किंमत किती आहे 14. मग 2 ने 14 ला भाग जातो, बेसाठी 14. मग हे उत्तर किती आलं 7 वर्गमुळात 3. ठीक आहे, तर फायनल उत्तर काय आपलं AB बरोबर 7 वर्गमुळात 3. जसं की ह्या दोन्ही प्रश्नाचं निरीक्षण केला तर हे दोन्ही प्रश्न कृतीयुक्त आहेत. 3 मार्काचे प्रश्न आहेत आणि 6 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक योग्य उत्तरासाठी अर्धा मार्क असणार आहे. तर कृतीयुक्त प्रश्न सोडवताना फार काळजीपूर्वक सोडवावं लागणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण प्रश्न 3 अ पूर्ण केलेला आहे. आता आपण प्रश्न 3 ब सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न 3 ब सोडवणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे आणि हा प्रत्येकी 3 गुणासाठी आहे. आता ह्यातला प्रश्न पहिला बघा, त्रिकोण ABC मध्ये रेघ AD लंब BC व कोन C 45 अंश, BD बरोबर 5 सेमी आणि AC बरोबर 8 वर्गमुळात 2 आहे. तर AD आणि BC काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, AD आणि BC काय करायचं आपल्याला काढायचं. तर आता बघा आपल्याला त्रिकोण ADC चा जर मी विचार केला, ADC, तर मला ह्यातलं काय काय मिळतंय, तर ADC मध्ये कोन D किती अंशाचा आहे 90 अंशाचा आहे. कोन C बरोबर कोन A बरोबर प्रत्येकी काय असणार आहे 45 अंशाचा असणार आहे. आता हे 45 अंश कशावरून काढलं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, मी तर तुम्हाला समजण्यासाठी तो पुन्हा आकृती काढते. A, D आणि C. आता D 90 अंशाचा असेल तर कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर किती असतो 180 अंशाचा असतो. ठीक आहे, A, D आणि C. आता A आणि C ला जर मी x मानलं आणि तर D किती आहे 90 अंश, तर हे काय होईल 2x बरोबर 2x अधिक 90 अंश बरोबर 180 अंश. मग हा 2x आणि 180 अंश वजा 90 अंश जर तुम्ही केला तर काय येईल 2x बरोबर 90 अंश. ठीक आहे, मग 2x आहे तसा ठेवला आणि 90 अंश भागिले 2 केला तर हा भागाकार काय येतो 45 अंश. ठीक आहे, म्हणजे कोन A साठी पण आपण x मानले आणि कोन C साठी पण x मानले. म्हणजे अनुक्रमे कोन A आणि C हे किती अंशाचे झाले 45 अंशाचे झाले. ठीक आहे, तर आता बघा म्हणजे कोन D 90 अंश आणि कोन C आणि A अनुक्रमे किती आहे 45 अंशाचे आहेत. तर आता बघा AB बरोबर BC. ठीक आहे, AB बरोबर BC बरोबर 1/√2 गुणिले AC. बघा मी काय लिहिले, AD बरोबर BC बरोबर 1/√2 बरोबर AC. आता हे कशावरून लिहिलं, कारण हा ADC हा त्रिकोण जो आहे तो 45-45-90 अंशाचा त्रिकोण आहे. त्यामुळे 45 अंश 45 अंश आणि 90 अंशाच्या प्रमेयानुसार हे मी लिहिलेलं आहे. तर या प्रमेयानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर एखादा त्रिकोण 45-45-90 अंशाचा असेल तर काटकोनासमोरील बाजू ही 1/√2 पट असते. ठीक आहे, किंवा कर्ण हा 1/√2 पट इतका असतो. मग आता बघा AB बरोबर DC बरोबर 1/√2
AC ची किंमत दिलेली आहे किती बघा 8 वर्गमुळात 2. आता इथं गुणाकार असल्यामुळे वर्गमुळात 2 गेले. मग AB बरोबर DC बरोबर 8 × 8 म्हणजे किती आलं 8 सेमी आलं. ठीक आहे. AB 8 सेमी आणि DC पण किती आली 8 सेमी. म्हणजे आता आपण AB ची किंमत काढून घेतलेली आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला BC ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. मग BC ची किंमत काढायची आहे. तर BC म्हणजेच काय आहे आपला BD अधिक DC. ठीक आहे. मग BC बरोबर BD ची किंमत किती आहे बघा दिलेली आहे 5 आणि DC आपण वर काढून घेतलेली आहे किती 8 सेमीचा आहे. मग यांची बेरीज किती येईल 13 सेमी. ठीक आहे. बघा म्हणजे DC ची किंमत आलेली BC ची किंमत किती आहे AB ची किंमत किती आलेली 8 सेमी आणि BC ची किंमत किती आलेली आहे 13 सेंटीमीटर इतकं आलेलं आहे. तर आता बघा या प्रश्नामध्ये मार्किंग कसं असणार आहे. प्रत्येक आता ADC हा 45-45 90 अंशाचा आहे हे सिद्ध केला तर इथं 1 मार्क असणार आहे. त्यानंतर 45-45 90 अंशाच्या प्रमेयानुसार हे विधान दिलं तर इथं तुम्हाला 1 मार्क असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्धा मार्क हा तुम्हाला DC ची किंमत काढण्यासाठी आहे आणि उरलेला अर्धा मार्क हा BC ची किंमत काढण्यासाठी आहे. अशा पद्धतीने 3 मार्काचा हा प्रश्न आहे. त्यानंतर आता बघा प्रश्न दुसरा घेतोय आपण. 2 समभुज त्रिकोणांच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता विद्यार्थी मित्रांनो इथे 2 त्रिकोण दिलेलं आहेत. तर दिलेले दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. ठीक आहे. कारण त्यांनी प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. आता लिहूया की त्रिकोण दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. ठीक आहे. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. मग लहान त्रिकोण ABC मानूया. त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण आहे असं मानूया. ठीक आहे. लहान त्रिकोण ABC मानूया आणि मोठा त्रिकोण त्याला एक नाव देऊया आपण PQR. बघा अनुक्रमे काय केलेलं आहे लहान त्रिकोण ABC मानलेला आहे किंवा ABC हा मोठा त्रिकोण मानूया आणि लहान त्रिकोण PQR मानूया. ठीक आहे. एकदा मोठा आणि मग हे करूया. मोठा त्रिकोण ABC मानूया आणि लहान त्रिकोण PQR मानूया. ठीक आहे. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आणि संगत भुजांचे गुणोत्तर दिलेले आहे त्यांनी 2:5 म्हणजे एरिया त्रिकोण ABC छे एरिया त्रिकोण PQR यांचं गुणोत्तर दिलेलं आहे किती 2/5 2:5. आता ह्यांचं गुणोत्तर जे दिलेलं असतं ते कसं असतं वर्गाच्या प्रमाणात असतं. म्हणजे इथं 2चा वर्ग आणि 5चा वर्ग करावा लागेल. म्हणजे 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग किती 25 आलेलं आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा समरूप त्रिकोण. आता हे विधान कशावरून घेतलं आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय होईल तर आता इथं ABC ला मी काय मानलेलं आहे तर ABC ची किंमत मला इथं किती आहे बघा 64 दिलेला आहे. एरिया त्रिकोण आपल्याला काढायचा आहे PQR म्हणून तो आहे कसा ठेवला. त्यानंतर 4/25. आता ह्याचा तिरका गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल त्रिकोण PQR ची किंमत मिळेल. ठीक आहे. आता आपल्याला मोठ्या त्रिकोणाचं काय काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग त्यासाठी बघा आपल्याला काय करावं लागेल तिरका गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. तर तिरका गुणाकार कसा होईल बघा 64 × 25 बरोबर
गुणिले 4. ठीक आहे. मग आता 64 गुणिले 25 ने आहे कसं ठेवला, हा गुणिले 4 पक्षांतर म्हणून आला की इकडे भागाकारात जाईल. म्हणजे आता एरिया त्रिकोण PQR काढण्यासाठी मला काय करावं लागेल, ही कृती पूर्ण करावी लागेल. ठीक आहे. 4 ने 64 गुणिले 4 1 4 गुणिले 2 4 6 24. राहिलं किती, 16 गुणिले 25 बरोबर एरिया त्रिकोण PQR. आता ह्याचा गुणाकार किती येणार आहे, 400 चौरस मीटर. ठीक आहे. एरिया त्रिकोण PQR बरोबर 400 चौरस मीटर. तर हे काय आहे, मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. म्हणून मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 400 चौरस सेमी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा पद्धतीने आपण प्रश्न तिसरा अ आणि ब विथ ऑप्शन आपण सर्व उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण प्रश्न चौथा सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथ्यामध्ये देखील कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे आणि हा 4 गुणांसाठी प्रश्न असणार आहे. त्यातला प्रश्न पहिला आपण घेत आहोत. त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोण ABC चा दुभाजक आहे. जर AB बरोबर x, BC बरोबर x अधिक 5, AD बरोबर x वजा 2 आणि DC बरोबर x अधिक 2 असेल तर x ची किंमत काढा. बघा त्रिकोण ABC आहे, त्याचा AD हा कोण दुभाजक आहे. अनुक्रमे AB, BC, DC आणि AD च्या किमती दिलेल्या आहेत. x अधिक 5, x अधिक 2 आणि x वजा 2. तर आपल्याला x साठी किंमत काढायची आहे. तर आता बघा हे उदाहरण सोडवूया आपण. उदाहरणामध्ये मी सुरुवातीला लिहिलं बघा, AD छेद BC बरोबर AB छेद BC. बघा हे विधान मी का लिहिलं, तर कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार AD छेद BC बरोबर AB छेद BC. आता ह्या सूत्रात आपण किमती घालूया. AD ची किंमत किती आहे बघा, x वजा 2 आणि BC ची किंमत आहे x अधिक 2. AB ची किंमत किती आहे, x आणि BC ची किंमत आहे x अधिक 5. तर एक समीकरण तयार केलेलं तुम्हाला दिसत आहे. x वजा 2 छेद x अधिक 2 बरोबर x छेद x अधिक 5. तर हे समीकरण आपल्याला काय करत जायचं आहे, सोडवत जायचं आहे. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळेल. आता याच्यामध्ये तिरका गुणाकार करायचा आहे. x वजा 2 गुणिले x अधिक 5. गुणाकार चिन्ह नाही केला तरी चालेल बरोबर x कंसात x अधिक 2. ठीक आहे. आता हे आपल्याला सोडवत जायचं आहे. तर पहिल्यांदा बघा, या द्विपदीने मला या द्विपदीला काय करायचं आहे, गुणायचं आहे. x कंसात x अधिक 5, त्यानंतर आहे वजा 2 कंसात x अधिक 5. आता इथं सोपं आहे, एक पदीने द्विपदीला गुणायचं आहे. x गुणिले x, x चा वर्ग, x गुणिले 2 2x. ठीक आहे. आता हे आपण सोडवत जाऊया. बघा x गुणिले x किती येणार, परत x चा वर्ग, x गुणिले x x चा वर्ग. इथं अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक चिन्ह दिलं आपण. त्यानंतर x गुणिले 5 किती, 5x. ठीक आहे. आता वजानं करायचं आहे बघा, इथं वजा चिन्ह देऊया. वजा 2 गुणिले x किती होणार आहे, वजा 2x होणार आहे. वजा चिन्ह असल्यामुळे आतलं चिन्ह बदललं, वजा होणार आहे 2 पंचे 10. ठीक आहे. इकडच्या किमती आहेत तशा लिहिल्या आपण, x वर्ग अधिक 2x. ठीक आहे. तर आता बघा सोडवत जाऊया. x वर्ग, आता इथं बघा 5x मधून 2x गेले, किती शिल्लक राहणार, 3x शिल्लक राहणार. त्यानंतर वजा 10 बरोबर x वर्ग अधिक 2x. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला x वर्ग आहे, त्यामुळे हे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. त्यानंतर बघा आता काय होईल, हा वजा 10 मी आहे तसा ठेवलेला आहे. हा 2x किंवा आणखीन एक करू शकतो आपण पक्षांतर सोप्या पद्धतीनं. तर काय करू शकतो बघा आपण, हा 3x मी आहे तसा ठेवला. ठीक आहे. हा वजा 10 मी डावीकडून उजवीकडे
10 होईल. हा 2x मी उजवीकडून डावीकडे आणला तर तो वजा 2x होणार आहे. ठीक आहे. तर 3x वजा 2x किती होणार आहे? 1x बरोबर 10. आता 1x म्हणजेच काय आहे? हा x बरोबर 10. म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे? 10 मिळालेली आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता प्रश्न 4. याच्यामध्ये दुसरं उदाहरण आहे बघा, पायथागोरसचे प्रमेय सिद्ध करा. तर हे उदाहरण तुम्ही घरी सोडवायचं आहे, प्रमेय सिद्ध करायचं आहे. प्रमेय सिद्ध करताना आकृती, पक्ष, साध्य, त्यानंतर रचना आणि सिद्धता यानुसार पायरीनुसार हे उदाहरण सोडवायचं आहे. तर हे एक जे उदाहरण आहे ते तुम्ही घरी सोडवणार आहात. आता आपण शेवटचा प्रश्न 5वा सोडवणार आहोत. प्रश्न 5व्यामध्ये आपण कोणताही एक उपप्रश्न सोडवणार आहोत. हा 3 गुणांचा प्रश्न आहे. तर यातला बघा पहिलं उदाहरण जे आहे, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाचा कर्ण काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सोपं उदाहरण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. चला तर मग आपण हे उदाहरण सोडवूया. तर त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. मग काटकोन त्रिकोण असेल तर कर्ण वर्ग, कर्ण कुठला आहे तर PR वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. हे कशावरून घेतलं आपण? पायथागोरसचं प्रमेय. ठीक आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता किमती घालूया आपण. PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग. PQ ची किंमत किती आहे? 9 चा वर्ग केला. QR ची किंमत आहे 12 चा वर्ग केला. मग PR वर्ग बरोबर 9 चा वर्ग किती? 81 आणि 12 चा वर्ग किती? 144. मग PR वर्ग बरोबर यांची बेरीज किती येईल बघा. 144 अधिक 81 हे झालं 5. किती आलं? 225. ठीक आहे. वर्गमुळात ठेवूया. 225 वर्गमूळ निघतं का? अर्थ निघतं. PR बरोबर 15 सेमी. ठीक आहे. 15चा वर्ग 225 वर्गमूळ किती आहे? 15. म्हणजे कर्ण किती आला? 15 सेंटीमीटर. 3 गुणाचा प्रश्न आहे. तर 3 गुणाचा प्रश्न असेल तर याला प्रत्येक पायरीला किती मार्क आहे? अर्धा मार्क आहे. बघा 1, 2 आणि 3. ठीक आहे. 6 पायरीमध्ये उत्तर आलेलं आहे. प्रत्येक पायरीला अर्धा मार्क आहे. त्यानंतर बघा आता पुढचा प्रश्न घेतोय आपण. प्रश्न दुसरा, किरण PM हा त्रिकोण PQR चा दुभाजक आहे का ते ओळखा. आकृती PQR दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये किमती दिलेल्या आहेत. PQ 7 सेमी आहे, PR 3 सेमी आहे आणि QM आणि MR अनुक्रमे 3.5 आणि 1.5 सेमी आहे. तर आता हे उदाहरण आपण सोडवूया. तर बघा, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार जर आपण बघितलं तर PQ छेद PR ची किंमत किती आहे? PQ आहे 7 सेमी आणि PR आहे 3 सेमी. ठीक आहे. याला म्हणते मी विधान क्रमांक 1. त्यानंतर दुसरं कुठल्या बाजूला आहे बघा, QM छेद MR. मग QM किती आहे? 3.5 आणि MR आहे 1.5. आता हे जे दशांश पूर्णांकामध्ये आहे ते आपल्याला काय करायचं आहे? पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपण त्याला अनुक्रमे काय करूया? 10 ने गुणूया. 3.5 गुणिले 10 आणि 1.5 गुणिले 10. मग हे उत्तर येणार आहे तुमचं 350 आणि 150. ठीक आहे. मग हे उत्तर आल्यानंतर बघा, आता भागाकार केला तर शून्याला शून्य गेलं. तर आता इथं भागाकार केला तर 5चा भाग लागतो बघा. 5 7 35 आणि 5 3 15. म्हणजे हे पण उत्तर किती आलं? 703. याला म्हणते मी विधान क्रमांक 2. ठीक आहे. मग आता बघा, त्रिकोण PQR मध्ये PQ छेद PR बरोबर QM छेद MR. हे मी कशावरून घेतलं? विधान 1 आणि 2 वरून. विधान 1 आणि 2 वरून काय लक्षात आलं की दोन्हीही संगत बाजूंचे किमती 7/3 आणि 7/3 आलेले आहेत. म्हणजे PQ छेद PR आणि QM छेद MR
या बाजू कशा आहेत, एकरूप आहेत. म्हणजेच हे कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार एकरूप आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आला असेल तर याचाच अर्थ काय झाला, पीएम हा त्रिकोण रेख पीएम किरण पीएम हा त्रिकोण पीक्यूआर चा दुभाजक आहे हे इथं सिद्ध होतं. मग इथे लिहूया. याला जर मी विधान क्रमांक 3 म्हटलं तर किरण पीएम हा त्रिकोण पीक्यूआर चा कोन दुभाजक आहे. तर हे कशावरून म्हणू शकते मी, विधान 3 वरून. ठीक आहे. विधान 3 मध्ये आपण ह्या बाजूस प्रमाणात दाखवले PQ छेद PR बरोबर QM छेद MR. आता हे कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार ह्या बाजू प्रमाणात असतील तर याचाच अर्थ काय, किरण PM हा त्रिकोण PQR चा काय आहे, कोन दुभाजक आहे हे इथं सिद्ध होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 ची नमुना प्रश्नपत्रिका विथ ऑप्शन सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. मागील व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दोन्हीच्याही नमुना प्रश्नपत्रिका विथ ऑप्शन्स सोडवलेले आहेत. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचे आहेत, प्रश्नांचे स्वरूप लक्षात ठेवायचे आहे, कशा पद्धतीने कृतीयुक्त प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीने आपण उत्तर सोडवलं पाहिजे या सर्वांचा सराव तुम्ही घरी करायचा आहे. तुम्हाला सर्वांना मी परीक्षेसाठी शुभेच्छा देते आणि इथं थांबते. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.